राजेशजी काय म्हणते, कधी होते म्हणते सुट्टी डॉक्टर? अजून मी विचारलं नाही बा. तसं त्यानं 2-3 दिवस सांगितलं होतं. आता 3 दिवस ठेवते का 4 दिवस ठेवते? 3 दिवस ठेवतच असते डॉक्टर. नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तर 3 दिवस ठेवते, आणि शिजर जर झाली तर मग 7 दिवस ठेवते. हा मामीजी, मी विचारलं नाही मग. मी म्हटलं बा आता येईनच म्हटलं डॉक्टर, आणि सांगन म्हटलं का कधी सुट्टी देतो का काही म्हणून. ते काही आपल्याला ठेवायचे राहिले काही तर. नाही तरी आपण विचारून घ्या लागते. त्याले काय आहे, त्याचेच बिल वाढते इकडे. मग सुट्टी आपल्याला घ्या लागते. आता सगळं जर बरोबर असलं, पाहून घे जा बाळा गिळाचं कसं आहे काय आहे तर, आणि सगळं व्यवस्थित असलं तर मग सुट्टी घेऊन घेता येते आपल्याला. ठीक आहे ना मामीजी. आता राऊंडवर येईन का नाही डॉक्टर येईन तर तुम्ही विचारून घे जा. कारण का मी आता घरी जातो, आणि तुमच्यासाठी मोहिनीसाठी जेवाचं आणतो ना. कारण का आता जेवाचा आणायला पण टाईम होतेच ना आता जेवाचा. हो घेऊन ये जा हिच्यासाठी आणि माझ्यासाठी. हा आणतो जेवाचा आणतो, डब्बा घेऊन येतो मी घरी जेवून घेईन आणि डब्बा घेऊन येईन. म्हणून म्हटलं लवकर जातो म्हणजे टाईमावर तुम्हाला जेवायला भेटलं पाहिजे. राजेशजी वरण करायला लाव जा, कारण का वरण पाहिजेच. हा सांगितलंय ना वरण करायला. वरण न पोळ्या. नाही मामीजी अजून काही द्यायला लागते काही मग? नाही मग काही नाही द्यायला लागत, वरण पोळी द्यायला लागते तिले. तसं मी ते काल आणलं होतं बनवून ते दिलं. आता कुठं बनवून देऊ म्हटलं गड्या इले, घरून येईपर्यंत थंड होऊन जाते. आणि कोणाला करता आलं तर बरं. तुमच्या आईला म्हटलं तर तुमची आई म्हणते मला समजत नाही म्हणते बाबा म्हणते. मग मी म्हटलं राहू दे आता, काय आता यायला नाही समजत म्हटलं तर मग काय म्हणावं आता कोणाला. यायला नाही समजत तर त्या पोरे बारेला काय समजते म्हटलं. माझ्या आईचं सोडूनच द्या मामीजी तुम्ही. ते काही जागेवर नाहीये. येतो मग मी घरून. तुम्ही विचारून घे जा. आता राऊंडला येईन का नाही तर विचारून घे जा कधी सुट्टी होते काय होते तर. सुट्टी घेऊन घेऊ मग आपण तशी. हो कारण का आता रात्री झाली ना डिलिव्हरी, आणि समजा आज हो आज आली समजा मी, तर ठीक आहे डब्बा घेऊन या तुम्ही, माहीत पडते. आता येईन डॉक्टरीन बाई तर मग ठीक आहे, 2च दिवस झाले आता. दुसराच दिवस आता उद्याचा 3रा दिवस समजा. उद्या परवा होईल सुट्टी. हा आता उद्या देते का परवा देते काय माहित. तसे मग मी पैसे पाणी घेऊन येतो भरून. डॉक्टरीने जेव्हा चिठ्ठी देईन तेव्हा जाणार. खिशात घेऊन फिरायला पुरत नाही ना. हो आणजा म्हणून काही पैसे काही कुठं जात नाही. काय ते काय घंटाभर थांबणार नाही काय डॉक्टर येईन. थांबते मामीजी थांबते. असं काही नाही थांबत नाही म्हणून. पैसे आणेपर्यंत नसते थांबत काय. बरं मोहिनी येतो मी घरून काय. बरं गरम पाणी आहे का सरलं? आईने विचारा ना, आहे काय तर गरम पाणी? असं तर नका आणू, नसन तर घेऊन ये जा. मामीजी आहे काय गरम पाणी? असं तर मग नाही आणत. पुरण काय रात्रभर पुरण. सकाळी बाबा घेऊन आले होते. आता पुरत असन तर पहा. पुरते जाऊ बा पाणी. पाणी गिनी लय आहे. तुमच्या बाबानं लय पाणी आणलं होतं. पाणी गिनी अन जेवाचंही लय आणलं होतं त्यानं. ठीक आहे मग तुमच्यासाठी आणायला लागेल ना एखादी बॉटल भरून. हो माझ्यासाठी घेऊन ये जा. नाही तर मग इथं दवाखान्यातलं पिऊन घेईन म्हटलं एखादी बॉटल. नाही इथचं पाणी पिऊ नका. मी घरून घेऊन येईन एखादी तुमच्यासाठी. हिच्यासाठी आहे तर एक तुमच्यासाठी घेऊन येईन. कसं आहे आता रात्र जरी आहे पण पाणी लागतेच ना. ठीक आहे ना तर ठीक आहे. बाई काय म्हणते आपली? भल्ली शांत झोपली राहते बटी. हा लढत नाही काही नाही. शांत आहे वाटते. शांत कायची बापा, हे बल्ली बोंबलते. बोंबलत नाही तर काय तर, भूक लागली म्हणजे अशी लढते जोरे ना. मामीजी मी तिचा अजून आवाजच नाही ऐकला. जेव्हा झाली ना तेव्हा आवाज ऐकला होता तिचा. हा पण तेव्हापासून मी तिचा आवाज नाही ऐकला अजून. आता तिचा आवाजच ऐकला आहे तुम्हाला. तुम्ही म्हणाल का फालतूच आवाज करते हे. हा आता मस्त झोपली आहे. आता पाहिजे रातभर जागते ते. चांगली रातभर जागवत जाईन तुम्हाला दोघाली. जागते ना तिचे बाबा जागत जाईन आता तिच्यासाठी. बाबा पोरगी शेवडी लाडाची आहे तर. बस बा मामीजी माझ्याकडून नाही होत. माझ्याकडून पहिलेच जागरण होत नाही. हा आणि लेकरं लढले का मला पहिलेच चिडचिड होते. आता कसं आहे, तुम्हाला तुमचे लेकरं तर पाहिजे आलेच. आता मी आहे तोपर्यंत पहिन बा सांभाळून. मग त्याच्या बाद मध्ये तुम्हाला करावंच लागत जाईल. नाही ते तर पहिलंच म्हणा मी पाहाच लागते. पण आता रात्री बेरात्री दिवसभर ड्युटी करून आल्यावर थकून जाते ना माणूस. हो ते तर आहेच म्हणा. ते पाहिजे मग घंटाभर आपण पहा. कसं आहे आता बाईच्या जातीला तिले आराम पाहिजे. तिले कामधंदे राहते ना. हो मामीजी. तुम्ही घरी गेलेच नाही अजून राजेशजी. मामाजीने डब्बा घेऊन आले सकाळी, पाणी घेऊन आले, आताच चालले घरी तुम्ही. मोहिनी मी जर घरी गेलो असतो तर मग इकडे कोणा पाहिलं असतं. हा कोणा धावपळ केली असती इकडे एवढी. तरी तर विनोद दादा होता तर लय सपोर्ट झाला मला. आता गेला तो घरी. हो मी स्वतः म्हटलं त्याला दादा जाय म्हटलं आता तू आराम कर म्हटलं, म्हणून गेला तो. नाही तर तो काही जात नव्हता, इथंच थांबत होता. आता त्याची बिचाराची झोप व्हायची आहे. म्हटलं तू जाय झोपून राह म्हटलं आता. नाही पण भाऊजीने लय सपोर्ट केला. पण सपोर्टच काय मला हिंमतच लय दिली. कारण का माझी हिंमत खचून गेली होती पुरी. मला समजेच नाही. प्रत्येक वेळेस दादानं साथ दिली. आणि मला म्हणे पैसे किशाचं पाहिजे म्हणे. नाही गरज म्हणजे गरज पडली तर मी आहेच म्हणे. असं म्हणे म्हटलं मोहिनी. खरंच हो राजेशजी, खरंच भाऊजी लय चांगले आहे. पण खरंच आहे. पहा बरं इथंच थांबले. हा सुमित नाही आला जरा असा लागून तर आम्ही बी येतो दादा चल बरं. त्याची हिंमतही नाही वाटत ना मला आलाही तो. हिंमत दादाचीच आहे खरी. दादा होता म्हणून दादानं गाडीही काढली तर मी तुला सांभाळू शकलो इकडे. नाही तर मी तुला सांभाळलं असतं का गाडी चालवली असती मला समजलं नसतं. आणि त्याच्यात आपली आई म्हणजे ताईच आहे. मग नाही तर काय केलं आता बहिण आल्या तर मस्त झोपल्या म्हणते इथं. न सांगे ना मला मस्त झोपल्या होत्या म्हणे इथं म्हणे बेडवर. तिकडे तुम्ही म्हणे एवढा तडपडून राहिल्या म्हणे. आणि तुमची सासू तर मस्त झोपली आहे म्हणे.
आता राजेशजी मला म्हणताच नका त्या बाईसाठी काही करायला. मी करणारच नाही. आणि मामाजीसाठी तर तुम्ही नाही म्हणाल तरी करत, पण आता बाईसाठी नाही करत मी आता. बरं चाल येतो मी, काय मग पाहू त्या गोष्टी बाकीच्या. तू काही आता जास्त बोलू नको. हा बरोबर जा जा. आणि जास्त रात्र व्हायच्या पहिले पटकन येऊन जा जा. अरे मी इकडून 2 व्हीलर घेऊन जातो आणि तिकडून 4 व्हीलर नस येतो. एक तर मी एकटा येईन, नाही तर मग दादाला घेऊन येईन सोबत. आता त्याचा आराम झाला असन, आता थांबते तू इथं रात्रभर. थांबलाय तर टेन्शन नाही आहे. आणि मामीजी खाली गेली काही टाका गिकायला लागन काय तुम्हाला? अंगा गिंगावर घ्यायला आणू काय? कारण इथं झोपा लागन तर लागन ना. इथं आहे ना हे मोहिनीसारखी एक हिनं घेतली ना अशी चादर आहे ना, चादर का ब्लँकेट होतं तसं आहे, ते घेऊन येईन मी एक अंगावर. याच्यावरच झोपून जाईन. पण तुमची आपद होईल मग. बरं तुम्ही याच्यावर झोप जा, मी इथं खाली झोपून जाईन. मामीची माहिती करू नका करू तुम्ही. मी गाडीत झोपून जाईन. हा गाडी इथं जागा आहे भरपूर. आणि एसी आहे मस्त. एसी लावून देईन ना, झोपून जाईन त्याच्यात. फक्त मला काही अडचण असली तर फोन करायचा. बरं तसं कर जा, मग गाडीत झोपा. नाही तर मग इथं आहे जागा, झोपून जाईतच. बरं चला येतो मी. हा या तुम्ही. आता घरी स्वयंपाक कोण करते मग? तुला लहान जाऊ करत असन. हा तेच करते परी. वैशाली ताई तर त्याच्या आईच्या घरी गेल्या. आणि पहा ताई आई जेमतेम वैशाली ताई जाशील आणि त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी मला त्रास वाशील. हो ना, नाही तर आली असती दवाखान्यात तुझ्यासोबत. हा तेवढी हलका येते येईल. आणि त्यानं म्हटलंय ना मला दुखत आहे म्हणे, काहीच नाही म्हणे. शेवटी पाहू म्हणे. हा त्याला टाइम आहे होता तर होऊ शकते आले असते त्या जमलं तर. पोरीला पाहायला तर नक्कीच आल्या असत्या. हा मग या सासूला माहित नाही का पोरगी झाली का पोरग झालं म्हणून? हा पोरगच करून राहिली होती, नातूच करे. आई ते काय झालं, नर्सनं सांगितलं म्हणते त्याला काय नातू झालं तुम्हाला, तर तिच्या तोंडातून निघून गेलं. तर ह्या कणी धावत पळत गेल्या म्हणते आणि याच्या जवळचा हिसकून घेतलं. का दे माय नातू मी नाताचा लाड करतो असं तसं येते. हा मग विचारलं का काऊन बा, मग नात झाली तर म्हणे हट नात नाही पाहिजे म्हणे, मला नातूच पाहिजे म्हणे. मग राजेजीच्या लक्षात आलं का आता आई लाड करते फक्त नाताचा. जाऊ दे आहे तोपर्यंत सांगावले काले नातूच होय म्हणून. कायले आपण हे करत बसाव का नात होय म्हणून माहीतच पडते. मग बाई तुम्ही आता एका घरात राहता आणि ते काय लपणार आहे काय? नातू होय का नात होय तर कायले जे होय ते होय. पोरगीला पोरग वाटलं गेलं आहे का काही? आई त्याला नसन आवडत पोरी, पोरगच आवडत असन त्याले, म्हणूनच त्याला 3 पोरं आहे का नाही. काही नाही व देवाची देण आहे ते. पोरग असो का पोरगी असो, जे दिलं ते घ्या लागते. मग ज्याला नाही आहे त्याला विचारा. तो तर म्हणते मला पोरगी झाली म्हणते बापा तरी चांगला आहे. काही दे पण दे म्हणते देवाले. आम्हाला तर झाली खुशी. आता त्या बैले पाय बरं एवढं तिले पोरगी झाली तरी आम्हाला दुखाय काय ना. त्या पाहुण्याले आहे मोठ्या जवळ आले. आई कधी येतो म्हणते? ताई नाही येत म्हणते. काय इन्ना व इन्ना काऊन नाही येईन ते? इन्ना पाहाले. हा तेच तर म्हणतो. तिचा मला फोनही नाही आला. मॅच म्हटलं तिले फोन नको करू बाई म्हटलं. कसं आहे ते बोलन म्हटलं अजून जास्त. एक तर तुला हे जास्त बोलायची सवय. मॅ म्हटलं हेच बोलत बसन आणि कमी बोलायला लागते त्याच्यात जरासं ताण पडते. नाही तर मग तर म्हटलं तू डायरेक्ट पाहायला येऊन जाजो म्हटलं. बंदी खुशी झाली तिले. म्हणे बरं झालं म्हणे, मोहिनीला झाली म्हणे बापा डिलिव्हरी चांगली झाली म्हणे, मस्त झालं म्हणे. मलाच बोले तू यायला पाहिजे होत जायला पाहिजे होत आई असं तसं. काय म्हटलं हो मी चाललीच होती सकाळी उठून, पण काय करू म्हटलं आताच तिचा अर्ध्या रात्री व्हायला पाहिजे होतं म्हटलं. नेलं ना अर्जंट तिला भरती केलं म्हटलं तर डिलिव्हरी झाली म्हटलं तिची अर्ध्या रात्री. हा नाही पाय ना किती गडबड होती इले. रात्री निघू दिली नाही ना. म्हणजे मला सकाळी जरी भरती केलं असतं ना 7-8-9 वाजता तरी तू येऊ शकली असती मग 10-11 वाजेपर्यंत. तर माझ्या सासूचे बोल नसते राहिले. आता तिला यायला लागलं नसतं आणि उद्या चालून तुम्हाला म्हटलंही नसतं का मी आली पाहिलं असं तसं. तरी तिनं मारलंच का नाही टोना का मायच म्हणजे एवढंही केलं आणि तरी पाय बरं असा बोलतो तू तसा बोलतो. यायला बोलली ना. बरं चुप राय बापा तू. आता लय झालं बोलणं, बोलू नका आता. जाऊ दे जे झालं ते झालं. त्याच्यानं त्याला करू दे. नाही सांगून राहिली आई मी काय अशी बोलत नाही. खूप झालं माझं बोलणंच झालं. आता काय म्हणते ताई तब्येत तुमची आता बरं आहे ना? तुम्हाला औषधं घेऊन राहिले ना वेळेवर? हा सिस्टर चांगली आहे माझी तब्येत आता. म्हणजे दुखून नाही राहिलं काही. जसं काल दुखत होतं तर आज नाही दुखून राहिलं काहीच. हा मॅडमनं इंजेक्शन लावून दिलं होतं की नाही तुम्हाला काल का दुखलं नाही पाहिजे बा म्हणून, तर त्यानं आराम पडला तुम्हाला आता. आणि बाळ काय म्हणते तुमचं? बाळ काय म्हणते बाई झोपलं राहते काही लढत नाही काही नाही. काऊन नाही लढत? कायले लढवता काकू त्याले राहू द्या ना. चांगलं राहते तर मग लेकरं लढायला लागले ना म्हणजे लय लढते. नाही हो बाई चांगलं राहायचं नाही म्हणत मी, पण लेकरू लढले पाहिजे बा. लढते ते लय लढली बापा झाली तेव्हा तर किती लढली ते. काल रातच्या नाही तर आवाजही मला बरोबर आहे ना. तुम्ही होत्या नाही ना, तुम्ही आज सकाळीच आल्या तर ते काही तुमच्यासमोर लढली नाही. हो मी येऊनच राहिली होती ना बाई सकाळ, तर हिनं गडबडच केली. मग मी काय करू? अर्ध्या रात्री काय नाही येऊ मी आता सांग. मी काही जवळपास राहतो काय, दुसऱ्याच गावात राहतो ना. मग मला तिथून याले जाले गाडी घोडं भेटलं पाहिजे. आणि अर्ध्या रात्री येऊ नये काय करू मी सांग. यायची सासू आली होती ना. हो दिसल्या नाही बाई, आल्या होत्या ना. जवायच्या आई आल्या होत्या तर त्या राहिल्या म्हणते बाबा रातभर. कायच्या राहिल्या? त्या काकू तर निरा झोपल्याच होत्या ह्या पलंगावर. मग त्याला मी उठवायला आली 4-4 वेळा. हा उठा ना म्हटलं काकू पेशंटला आणा लागते ना. तर तेव्हा कुठं उठल्या आणि मला काय म्हणे केसच ओढले म्हणे. मी त्या म्हणे मी कंप्लेंटच करतो म्हणे डॉक्टरले. आता तुम्ही
तुम्ही सांगा काकू मी डोक्याला असा हात लावला का उठा काकू उठा काकू. आता म्हणणार नाही काय, आवाजानं उठूनच नाही राहिल्या तर माहिती केसच ओढली म्हणे. बऱ्याच आहे बाबा त्या घरी अशाच वागते कायची ताई तुमची सासू. काय विचारता तुम्ही, आता मोठी झाली आहे माझी सासू. हा पण मी निभून घेतो, निभूनही घेतो आणि मी बोलतोय. हा म्हणून त्या पोराच्या यानं आल्या त्या, नाही तर त्या येतही नव्हत्या. आमच्या मामाजीनं जबरदस्ती पाठवलं त्याइले. आणि माहिती आहे ताई, नातू झाला अशा केल्या धावत. त्याला असं वाटलं का नातूच झाला. आता माझ्या तोंडातून निघून गेला. म्हटलं काकू उठानाजी, म्हटलं डिलिव्हरी झाली, नातूही झाला म्हटलं. बस असा शब्द निघाला माझ्या तोंडातून. म्हणत होती मी समोर का नात झाली जा. मग मला असं वाटलं बा ह्या बैल नाताचीच खुशी आहे, जाऊ दे म्हटलं थोड्या वेळासाठी राहू द्या खुशी. तर मी समोर काही बोलली नाही. जाऊ दे ना, त्याचा काही लोड नाही घ्यायला का जास्त. गेले ते आता घरी, आता येतही नाही त्या. बरं तुम्ही औषध गोळ्या घेऊन घे जा. 12 वाजता राऊंड होईल मग मॅडमचा. बरं ठीक आहे ना. बाई इले खा प्यायला काय देऊ आता. वरण पोळी घी दिली तर चालते ना साधं. काही द्या काकू, काही दिलं तरी चांगलंच आहे. भाज्या गिज्या सगळं द्या. भाज्या वरण पोळी भात सगळं द्या, काहीलेच मनाई नाही आहे. आमच्या मॅडम सगळेले हेच सांगते. हा पण तुम्ही तुमच्या यानं द्या. काय मी सांगतो तुम्हाला, मला डॉक्टरीन जसं सांगते तसं मी पेशंटला सांगतो. पण आपण माहित आहे काय, आपल्याला काय पटते ते द्याव. डॉक्टर काही सांगते काय कमी जास्त झालं काही झालं तर तुमचं त्याचं काय जाते, आपल्यासारखेच जाते ना. तर आपल्याला काय पटते आपल्याला समजतेच, काय द्याव नाही द्याव. तसं द्या तुम्ही आता तुमच्या मतानं. हो तेच तर म्हणत होती गड्या मी, भात द्या हे द्या ते द्या असं देत नसते ना. बिमारी उमैली म्हणजे मग तिले मग तेच तर म्हणतो काकू मी, बिमारी उमैली तर डबल दवाखान्यात आहेच का नाही. त्याच्यापेक्षा आपण आपल्या पेशंटची काळजी घेतलेली बरी. हो बाई बरोबर आहे तुझं. ठीक आहे काकू येतो मी, नंतर अजून चक्कर मारन. हो ठीक आहे ये. काय बरं किती चांगली नर्स आहे हो बाई. हा समजूनही सांगते बरोबर आणि काळजी घेते. आई माझ्यासोबत कोणी होतं नाही ना म्हणून. अन तिनं अंदरही मला सपोर्ट केला म्हटलं. म्हणजे लढू नका ताई, त्रास होतच असते असं तसं. लय यानं प्रेमानं घेतलं. चांगली आहे बाई. हो आता परिस्थितीनं करा लागते का मग तिले. या माणसाला बाई मोबाईल शिवाय फुरसत नाही आहे म्हटलं. का बायकोसोबत 2 शब्द बोलायची, नुसतं मोबाईल घेऊन बसला राहते. ओ सुमितजी ऐकता का माझी गोष्ट. बोल ना, काय म्हणतो. मला विचारता तुम्ही काय म्हणतो म्हणून. तुम्ही सांगा मला घरातले सगळे कामं मी एकटीच करू काय. अरे तर मग काय मी करू लागू तुला घरातले कामं. आता तू स्वयंपाक करतो तर मी तुला भांडे घासू लागू काय, कपडे धुवू लागू. सुमितजी मला तुम्ही कामं नका करू लागू घरात, पण निदान माझ्या अंगावरचे जे कामं एवढे सगळे आहे ना ते कमी करण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडून नाही होत एवढे कामं. तर आता आई आली ना, थोडंसं आई करू लागते, थोडंसं छाया करू लागते. तिघी म्हणून करा ना थोडे कामं. हो माहित आहे तुमची आई किती कामं करते ते. जसं काही सर्वांना माहितच नाहीये. आता बाई किती कामं करतात हो. मलाच करायला लागते सगळे कामं. जेव्हापासून वैशालीताई गावाला गेल्या ना तेव्हापासून सगळ्या कामाचं वजन माझ्यावर आलं. आणि त्यात आता टिफिन डिलिव्हरी झाली तर बाईची टिफिन. आणि जशा काही माझ्यासोबत खूपच चांगल्या वागल्या तर त्यांची टिफिन पण मलाच पुरवायची आहे आता. अरे तर तू करायला लाव ना. कोणतं काही काम असलं तर त्याच्या हाती नेऊन देत जाय करायला. काऊन नाही करणार. मी नाही करायला लावत. मी कशाला करायला लावू. म्हणजे सर्वजण परत मलाच बोलायला पाहिजे. तुला कशाला बोलणार आहे परी. काऊन बोलन तुला सांग बरं तू. हा तुझ्याकडून जेवढे होते तू करत जाय, बाकीचे थोडे तैली करायला लागत जाय. माहित आहे मला या घरात किती कामं केले ना तरी बोलच मिळते म्हटलं. सकाळी माहित आहे थोडीशी लेट उठली म्हटलं मी आज आता घरी कोणी नव्हतं. मला असं वाटलं की आता आपल्याला आराम आहे म्हणून मी थोडी लेट उठली. तर मामाजी मला किती बोलले माहित आहे, उद्यापासून 6लाच उठायला पाहिजे आणि त्यांचं हे करायला पाहिजे, त्यांचं ते करायला पाहिजे. म्हणजे मीच करू का सगळं त्यांचं. तर बरोबर आहे ना, आपल्या घरी सगळेजण 6ला उठते. मी तर 5:30लाच उठून फिरायला चालला जातो. तू झोपलीच आहे तर मग निदान 6 साडे6 उठायला पाहिजे ना. अरे पण माझी झोप पूर्ण नाही होत ना. इकडे पण मला लेट नाईट होते आणि तिकडे पण माझी झोप होत नाही पूर्ण. आणि त्यात मग मी चिडचिड होऊन जाते आणि दुपारला पण मला आराम नाही मिळत म्हटलं थोडा पण. परी सवय तर करा लागेल ना आता. माझ्याकडून नाही होत, मला नका सांगू ते. आत्ता राजेश भाऊजींची ऑर्डर आली मला टिफिन करून ठेव. आता येतच असतील ते. ते आले की टिफिन बनवला की बस नेलं लगेच. बस गरम गरम पोळ्या पाहिजे, त्याला तूप लाव, वरण करून दे. किती असते हो हेड्याक. परत त्यांच्या आईचा टिफिन, त्यांचा टिफिन आणि भाऊजींना आता जेवायला पण द्यायचं आहे. मला तर असं वाटत आहे ना सुमितजी कुठेतरी दूर पडून जाव आता. अरे यार पागल आहे काय, सध्या आपली गरज आहे सगळीले आणि आपण असं कुठं जाऊ शकतो काय. त्याच्यात माझ्याकडे पैसे नाही, नोकरी नाही. आम्ही घरी बसलो आहे म्हटलं. तेवढं तर समजून घे तू. हे पाय माझी नोकरी लागली असती ना तर मी काही ना काही उपाय सुचवला असता, कुठेही चाललो गेलो असतो. पण तू सांग आता माझ्याकडे नोकरी नाही तर पैसा नाही, मग कसं नेईन मी तुला कुठं. आता आपल्याला सध्या घरात जसं चालू आहे तसं चालू द्या लागते आणि तुला काम करावंच लागन. काम नाही केलं तर आपल्याला उद्याच बाबा म्हणते निघा म्हणून इथून घरातून. मग काय करशील. होतं शोधा ना मग नोकरी. किती दिवस झाले तुम्ही घरातच बसले आहे. घरातच बसणार का असे. म्हणजे तुम्ही जर नोकरी नाही केली तर मी काय मोलकरणीचे कामं करू का घरात. अरे यार त्याला मोलकरी नाही म्हणत, तू घरची सून होय. घरच्या सुनीला घरातले कामं करावंच लागते. हो माहिती आहे मला काय म्हणतात ते, काय म्हणते आणि काय नाही आणि कशी वागणूक देते सगळं माहिती आहे मला. चला तुमच्याशी बोलून काहीच अर्थ नाही आहे मला. आता मी जाते आणि करते टिफिन. मला माहिती आहे नाहीतरी मला करायचं आहे आणि नाही
करायचंच आहे. अरे परी, परी झाला काय? डब्बा झाला काय? काय तर म्हटलं आणि राजेश दादा आला. आता दे डब्बा करून देऊन दे. केली आहे का पोळ्या भाजी केली आहे काय? पोळ्या व्हायच्या आहे, वरण लावलंय मी. ते मग दादाला गरम गरम पोळ्या पाहिजे म्हणते तर दे पटपट डब्यात बांधून आणि जाऊ दे त्याले. हो देणारच आहे, द्यायचंच आहे मला. सांगतात मला दे, असं कर तसं कर, सगळं सांगते मला. आता एका घरात एका कुटुंबात राहिल्यानंतर करायच लागते एकामेकाचं. काय मी ह्या बायकाचे डोकशे कसे राहते तर त्याचं नाही करत ना त्याचं नाही करत. आता थोडंसं केलं हातभर इतभर तर काही बिघडते काय? हिच्या वेळेस जर वेळ आली, आता वहिनीची तरी आई आली, पण हिच्या वेळेस कोण येणार आहे? यायलाच करावं लागेल ना सगळं. मग आता हे नाही करून तर त्या करून काय मा भिंत काही आहे बा. अरे परी, हे डब्बा धुवून टाकजो याच्यातले आणि गरम गरम पोळ्या करून देजो एका याच्यात. काय वरण केलं आहे ना? वरण पाहिजे, पोळ्या पाहिजे, भाजी आणि भात असेल तर थोडासा भात. हो पोळ्याच राहिल्या करायच्या, बस करतेच आता गरम गरम. बरं ठीक आहे. मला ताट वाढून देतो एका याच्यात आणि तू पोळ्या करायला घेऊन घे. छाया कुठे आहे? छाया ते मला नाही माहित कुठे गेला तर. आई नाही त्या घरात. माहित नाही. आणि आई? आता बाई रूम मध्ये आहे वाटते. ठीक आहे. घे मग हे थैला घेऊन जा ह्या याच्यातले डब्बे धुड्या करून टाकजो. अरे राजेश आला काय रे? हा बाई डब्बाने आलो ना, डब्बा घेऊन जातो म्हटलं आणि मग लागन तर मग तिथं झोपून जातो म्हटलं. असं असं सकाळचं उरलं असं ना काही. होताही उरलं ते टाकून दिलं बाहेर. आता तिच्या आईच्या कामात पडलं असतं, भाजी पोळी असती तर तिच्यासाठी नेलं असतं मग गरम गरम करून. आता आई तिच्या आईला काही शिडच खाऊ घालतं काय मग? काय होते आता, घरी खात नाही काय आपण शिडं पाहतो? आई घरची गोष्ट आणि दवाखान्यातली गोष्ट अलग असते. आणि त्या पाहुणी नाही आपल्या घरच्या, त्याला शिडपाता खाऊ घालावं काय आपण? कोण आपल्या घरी हाय नाही काय खासाठी? बाबा कुठं गेले? अरे ते बाबा मंदिराकडे बसले असं ना. आता मंदिरात आज अगरबत्ती काही नेली नाही ते ना. आता पोरगी झाली तर आता काही जाता नाही येत म्हणे, बारसं होईपर्यंत असे म्हणे ते. तर मग तसंच जातो म्हणे, आता घरात गमत नाही तर येतो म्हणे फिरून. हा सांगून त्याचं बाबाले राजेश आला होता म्हणा, डब्बा घेऊन गेला म्हणा. हो सांगतो, तू जेवून घे ना. हा मी जेवतो. परीले म्हटलं मला वाढून दे आणि गरम गरम पोळ्या करून घे म्हटलं. हो ठीक आहे. येतो परी मी हात धुवून. ताट वाढतो तोपर्यंत. हो भाऊजी. भाजी कायची केली हो मग आता? भाजी मी आलूची केली आता. वरण केलं, आलूची भाजी आणि पोळी. देऊन द्यायचं मग डब्यात. आता काय पाहिजे त्याला तर? हो देते. जो आला तो मला ऑर्डर द्यायचं काम करते फक्त. हे देऊन दे, ते करून ठेव, हे करून ठेव, बस. जसं काही मी काम करायलाच आहे आता इथे. काय पप्पा न्या ना मला इथून. काय तुम्ही पण माझ्यापासून नाराज होऊन बसलेले आहे. मला पण काही ना काही करावं लागेल आता पप्पाला मनवण्यासाठी. पण त्याच्या आधी पोळ्या करायच्या आहे. मामीजी हे डब्बा घ्या, गरम गरम आहे याच्यातलं. मोहिनीला देऊन द्या आणि तुम्ही जेवण करून घ्या. दोघी जणी जेवण करा. आणि तुम्ही तुम्ही नाही जेवत काय? तुम्ही जेवून घ्या ना. मी जेवण आलो मामीजी घरून. मला म्हटलं काय आता डब्बा नाही आपला, तर डब्बा बांधेपर्यंत तर आपलं जेवण होते म्हटलं. घेतल्या 2 पोळ्या, आलूची भाजी केली होती ते भाजी घेतली आणि जेवण घेतलं. आणि परीनं डब्बा बांधला तेवढ्या वेळात. आणि डब्बा बांधला तर घेऊन आलो इकडे. असं असं बरं द्या. एखादी प्लेट नाही आणली काय इले त्याच्यात द्यासाठी? आणली ना मग, आणि आणली नव्हती वाटते, डब्यातच दिलं जेवायला आहे ना. हो म्हणून तर तुम्हाला सांगितलं होतं एखादी मोठ्या रंगाची प्लेट टाक जा म्हटलं. हो आणली, प्लेटही आणली आणि सगळंच आहे याच्यात. आणि तुमचं पाणी आणलं बॉटल भरून, तर पुरून जाते तुम्हाला उद्या सकाळपर्यंत. सकाळी मग अजून घेऊन येईन. आणि डॉक्टर मॅडम आल्या होत्या काय? नाही, अजून नाही आल्या गड्या. येईन म्हणे, असं म्हणे. एक राऊंड येईन म्हणे. नर्स आली होती तर तिनं सांगितलं, तब्येत गिबेत विचारपूस करून गेली. हिच्यासोबत बोलली बी मोहिनीसोबत. हो ठीक आहे ना, येईन म्हणे ना. येईन तर मग विचारून घेऊ कधी होते सुट्टी, काय होते. पण मामीजी उद्याच्या दिवस ठेवतेस ते, परवा देतील आपल्याला सुट्टी. ठीक आहे ना जवळबा, काय हरकत आहे आपल्याला. हा घ्या मग, जेवून घ्या तुम्ही. मी थांबतो बाहेर लागून तर तुम्ही दोघी जणी जेवून घ्या. हो ठेवून द्या इथं. मी थांबतो मामीजी बाहेर. हो मग एकटेच आले काय तुम्ही आता? हा एकटं चालू आता, लवकर आलो कोणी तर मग मी म्हटलं काय आता लय रात्र झाली असती तर आणलं असतं दादाले. म्हटलं जाऊ दे याला कायले त्रास देत बसाव. तर मग मी येऊन गेलो. दादा होता नाही तर मला म्हणायच येऊ काय म्हणे. मी म्हटलं नाही दादा राहू दे म्हटलं आता. बरं ठीक आहे, थांबा मग तुम्ही. आम्ही जेवण घेऊन करतो. मग गाडीतच झोपता म्हणता काय तुम्ही? हो इथं पार्किंग मध्येच राहते कोणी गाडी, तर बस त्याच्यात झोपून जाईल. ठीक आहे मग. काय पाठवलं गडी हिने जेवायचं? हे काय होय, 3 पोळ्या पाठवल्या येईन मी. आता एक डब्यात ठेवली गरम राहिली पाहिजे म्हणून, आणि 2च बाहेर काढल्या. आणि हे वरण पाठवलं. काही याले तडका दिला का तिखट केलं काय मी. माझ्या पोरीचं पोट खराब करतो म्हणते काय तर. आता हिनं जर 3 पोळ्या मागतल्या, आता मी काय जेवण येईल काय देऊ? ठीक आहे तिला देऊन देतो मी. मग मैं पाहतो. मोहिनी 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 वा काय झालं आई? काय म्हणतं? अहो जेवून घे म्हटलं, गरम गरम आहे तोपर्यंत जेवून घे. आई मला कधी आता जास्त भूकही नाही गड्या. 1-2 पोळी जेवण मी, जास्त नाही जेवत. राजेशजी आले काय? ते जेवले म्हणते. हो जवळ आले ना. आले ते नसता आणला डब्बा. म्हणे तिला जेवायला देऊन द्या म्हणे, तुम्ही जेवून घ्या म्हणे. अन मग लागन तर मी थांबतो म्हणे बाहेर. असं बाहेर गेले काय ते? हो इले कधी टाकला इथे माझ्या जवळानं. हो भल्ली लढून राहिली होती ते. लढेच लढे. तिला जर असं थापट तुपट केलं बाई, त्या जवळ आणून झोपून दिलं तर पेली आणि झोपली ती. आता आई मी एवढी गार झोपली होती काय का मला काहीच माहित नाही. हो ना लय गार झोपली होती तू. होय आता बसली होय. आणि जेवून घे, हे गरम आहे तर
थंड होऊन जाते मग. थंडनी जेवा लागत, गरमच जेवा लागते. हा बाई ठीक आहे. आई तू घे ना जेवाले. मला एकटीलाच देऊन दिलं काय त्या जेवाले? दोघी जणी जेवून घेऊ आपण. बाई तू जेवून घे ना पहिले. तू जेवून घे मग मी जेवतो आरामानं. मला काय थंड झालं तरी चालते. तुले गरम गरम जेवा लागते. तू जेवून घे मग मी जेवतो. आई भाजी कायची आली मग डब्यात आता? भाजी नाही आली, फक्त पोळ्या आल्या आणि वरण आलं. भाजी नाही आहे गड्या याच्यात, वरण पोळीच आहे फक्त. आई वरण तर मी जेवण, पण मग तू तू काय जेवशील? मी बी जेवून घेईन वरण. काय होते आता वरण जेवलं तर. आई पोळ्या गिळ्या किती पाठवल्या? पाय बरं त्याच्यात किती पाठवल्या तर पोळ्या. तू जेव ना, तू जेवून घे. तुला किती लागते? आई 3 पोळ्या तर लागतेच मला. हो तर जेव ना मग 3 पोळ्या. देतो ना तुला 3 पोळ्या मी. आई आता मी 2 पोळ्याच जेवतो, फक्त 3 पोळ्या नाही जेवत. 3 सकाळी जेवली ना, आता मला भूक नाही आहे जास्त, तशी झोपलीच काय मी. काय लिहो जेव ना तू, पोटभर जेव ना. आई तू यासाठी असं फिक्क वरणच पाठवलं काय? भाजीने पाठवा लागत होती काय तिनं? दवाखान्यात अन्न तरी धकते काय वो? जे आलं ते जेवून घेईन मी. आई पोळ्या किती पाठवल्या? 3 पोळ्या पाठवल्या गड्या. 3 पोळ्या? आई 3च पोळ्या पाठवल्या. 3 पोळी दोघीचं होऊन राहिलं काय आपलं? तिला वाटलं असं का फक्त तूच जेवतो बा, मी काही जेवत नाही, माझ्यासाठी अलगच डब्बा येते. तर 3 पोळ्या आहे या डब्यात, पाय ना. भाजी नाही, वरण आहे बापा. हे तू याच्यात काय जिरं मोहरी काय टाकला आहे तर, आणि 3 पोळ्या आहे या. हे पाय गरम राहिली पाहिजे म्हणून डब्बा बंद करून ठेवला. एकच पोळी आहे त्याच्यात, आता 2 तुला दिल्या मी. आई हे तर पोळ्या बिना तुपाच्याच आहे व. याला तूप नाही काही नाही, साध्याच पाठवल्या. हो आता काय सांगू बापा मी. आता तुझ्या घरी करणारी कोण आहे काय आहे आपल्याला काय माहित, कोण करून पाठवलं होतं ते. आता करणार कोण आहे? परीच करून राहिली असं. आता तिला समजायला पाहिजे का मोहिनी आहे आणि आई बी आहे बा तिची. तर दोघी माहिली की हे 3 पोळ्या कशा काय जेवण. यानं काय केलं असं, राजेशजीनं डब्बा बांधून दिला तिनं, उचलला ना घेऊन आले. माणूस कायले पाहिले जाते डब्यात काय आहे काय नाही म्हणून. तर तिनं असं केलं आहे की नाही. तू काही बोलू नको बहीण, डोक्यावर ताण देऊ नको. तू जेवून घे, चुपचाप झोपून राह. मी पाहतो मी काय करायचं आहे तर. हे आता एक पोळी राहील ते मी जेवून घेतो, नाही तर मग तुला लागत असेल तर तू घेऊन घे. आई त्याचं काही तू हे करू नको आता. मी बोलत नाही ना तोपर्यंत, मग काय तू उपाशी राहशील काही तर आहे तोपर्यंत. त्यासाठी ते डब्बाच नाही पाठवत जाईल मग. राहू दे ना, मी भागवतो कसंही आपलं. बिस्किटचा पुडा मुडा खाऊन 1-2 दिवसाची तर गोष्ट आहे. आणि तू असं कर, तू आपल्या घरी चाल इकडे. इथं तुझ्या सासरी काही येत नाही बापा मी करायला. तिथं काय म्हणते तर अजून तुला तर माहित आहे तुझ्या घरचे कसे आहेत. त्याच्यापेक्षा माझ्या घरी चाल. तिथं माझ्या घरी कसं मी माझ्या हाताने बरोबर करतो. आई तू टेन्शन घेऊ नको, हेच तर वेळ आहे आता सगळं काही पाहायची. मी तिथे येईन नाही, इथं काय यायला मुकाट सोडून देईन काय? मी पहिलेच ठरवलंय का डिलिव्हरी इथंच करून म्हणून. ना त्याचा पैसा लागून राहिला ना त्याची मेहनत लागून राहिली. मी बी पाहतो ना आता, दवाखान्यात आहे तोपर्यंत चूप राहतो. घरी गेल्यावर माहित पडते. राहू दे, काही बोलू नको, त्याच्या बाईला काही सांगू नको. जे आहे त्याच्यात मी भागवतो. तू 3 पोळ्या पाठवते तर तू जेवून घेत जाय. मी बिस्किटचा पुडा मुडा काही खाऊन घेतो. नाही आई अशानं नाही जमत ना. मी 2 पोळ्या खाऊ, तुला एवढं करायला लागते. हा चल, मी आता मला 2 पाहिजे तर मी 2 जेवण. 1 राहिली तर तू जेवून घेशील. पण मग उद्या काय करशील? आता राजेशजी तर झोपले असं, सकाळी आल्यावर सांगन मी त्याला. हो सांगजो.